प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या भागामध्ये आहे आणि माझ्यासोबत शिवसेनाचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय देशमुख आहेत। साहेब, कशा पद्धतीनं हा दौरा सुरू आहे, कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल, काय माहिती? तुम्ही कॉर्नर सभा पाहिली असेल, एका मोठ्या सभेला लाजवेल अशी सभा आहे। गडकरीच्या सभे एवढी तर आमच्या कॉर्नर सभेला लोक उपस्थित राहिले आणि त्याच्यामुळे उत्साह सर्वसामान्य जनतेमध्ये खूप जास्त आहे। लोक या सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करायत। निश्चितच 26 तारखेला मशाली समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करणार आहेत। एकंदरीत आज आपण पाहिलं तर हिंगोली शहरातल्या रामलीला मैदानावर नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सभा पार पडली, मात्र रिकाम्या खुर्च्या असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं। कसं काय शिंदे गटात आणि भाजपामध्ये निराशा पसरलेली आहे, लोकांमध्ये उत्साह राहिला नाही आणि निश्चितच काही कामच केलं नाही तर लोक समोर येतील कसे। त्याच्यामुळे नितीन गडकरी साहेबांसारख्या चांगल्या माणसाची सभा या ठिकाणी अयशस्वी झाली आणि खुर्च्या रिकाम्या राहिल्यात। निश्चितच याचे परिणाम शिंदे गटाला भोगावे लागणार। शिंदे गटाचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी या 3 ते 4 दिवसापूर्वी एक विधान केलं होतं वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये, मुस्लिम समाजाचं मतदान आम्हाला पाहिजे नाही। त्यानंतर काल कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी त्याच विधानावर सारवासारव केली आणि त्याच पद्धतीचे देखील व्हिडिओ देखील व्हायरल झाला। कसं बघता साहेब? आमदार संतोष बांगर याचं नवीन नाही आहे, हमेशाच त्यांचं चालू राहते। काहीतरी बोलायचं, वादग्रस्त वक्तव्य करायचं। खरं तर मुस्लिम समाजाबद्दल तसं चुकीचं बोलणं किंवा मराठा समाजाबद्दल चुकीचं बोलणं किंवा एखाद्या कोणत्याही समाजाबद्दल चुकीचं बोलणं हे निंदनीय आहे। पण आमदार संतोष बांगरांना सवय लागली की काही बोलायचं, कधी मुस्लिम समाजाच्या तिकडे गेले की म्हणायचं मराठा समाजाची गरज नाही, मराठा समाजाच्या तिकडे गेले की म्हणायचं मुस्लिम समाजाची गरज नाही आणि दोघांकडे गेले की म्हणायचं ओबीसीची गरज नाही। मग हे आमदार झाले कसे आणि आता खासदार होतील कसे बाबूराव, हे त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे। एकंदरीत बाबूरावला हे जे गाणं वाचलं जातं आहे त्या पद्धतीचा त्यांनी प्रचार केला जातो, महिलांचा अपमान होतो असं वाटत? निश्चित महिलांचा अपमान आहे, सर्व जनतेचा सुद्धा अपमान आहे। कारण की हे गाणं प्रामुख्यानं आमची इथं सापडगावची जत्रा राहते, तिथे तमाशा मंडळामध्ये गाणं हमेशा चालत राहते। आम्ही काय जात नाही, पण लोक सांगतात की बाबूरावाला शिला गेली, जवानी गेली, हे सगळं खेळ मांडला आणि या हिंगोली लोकसभेचा तमाशा करून ठेवला या आमदाराखानं आणि उमेदवाराला। शेवटचा प्रश्न, आपण ह्या प्रचार दौऱ्यामध्ये आहात, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असं देखील आपण प्रतिक्रिया दिलीत, कितीची लीड असेल, कशा पद्धतीनं नागेश पाटील आष्टीकर निवडून येतील, काय वाटतं? हे बघा, हिंगोली हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, पण यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सुद्धा आमच्यासोबत तनमन धनानं काम करत आहे। त्यामुळे यावेळची लीड 4 लाखाच्या पुढे राहील आणि समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल। एकंदरीत हे होते शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय देशमुख। महायुतीतला जो उमेदवार आहे विरोधी पक्षातला, तर त्यांचा डिपॉझिट जप्त होईल आणि 4 लाखाची लीड महाविकास आघाडीच्या उमेदवाराला असेल, अशी देखील प्रतिक्रिया द्यावी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय देशमुख यांनी दिली। माझ्या सहकारी उद्यासह मी उमेश चकर, प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली।